शहरातील विविध एजन्सी स्टॉलवर वितरणासाठी पाठवलेले वृत्तपत्रांचे 2 गठ्ठे चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे। विशेष म्हणजे संपूर्ण घटना घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली। मिळालेल्या माहितीनुसार ही घटना पुणे जवळील पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे। आज सकाळी एका खासगी कंपनीने एजन्सीकडे वितरणासाठी पाठवलेले वृत्तपत्रांचे गठ्ठे हॉटेल रत्न समोर ठेवण्यात आले होते। काही वेळानंतर पिवळ्या रंगाच्या स्कूटरवर आलेल्या एका व्यक्तीने आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून 2 वेगवेगळ्या वृत्तपत्रांचे गठ्ठे उचलले आणि तिथून पळ काढला। नंतर जेव्हा वृत्तपत्र एजन्सीचा कर्मचारी हे गठ्ठे घेण्यासाठी आला तेव्हा त्याला समजले की कंपनीने पाठवलेल्या वृत्तपत्रांपैकी 2 गठ्ठे म्हणजे 100 वृत्तपत्रे गायब आहेत। त्यानंतर त्याने संबंधित कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली। त्यांनी वृत्तपत्रांची गिनती करूनच पाठवले असल्याचे स्पष्ट केल्यानंतर कर्मचाऱ्याला संशय आला आणि त्याने घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। यामध्ये संपूर्ण चोरीची घटना स्पष्टपणे दिसून आली। शहरात भरदिवसा अशा प्रकारे उघडपणे वृत्तपत्र चोरीची ही पहिलीच घटना असून यामुळे पोलिसही आश्चर्यचकित झालेत। अद्याप या प्रकरणी पोलिसांनी कोणताही FIR दाखल केला नाही। मात्र शहरातील विविध चौकांवर सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीच्या स्कूटरची RTO रजिस्ट्रेशन क्रमांक कैद झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे। त्यावरून लवकरच त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल असे पोलिसांचे म्हणणे आहे।